पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हीच ती बाई, मनगटात जोर जरा जास्तच आहे हिच्या। आम्हाला पण बघू दे की किती जोर आहे तो। आनंदी, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर। असल्या भुरट्या चोरांना घाबरायचं नसतं, त्यांना रडवायचं असतं, मारून पळवायचं असतं। मी सांगते तसं कर कर। आता कुणी येणार नाही तुला वाचवायला। हा, तुला कुणी वाचवण्याची गरज नाहीये, तू समर्थ आहेस। जा, त्यांच्या अंगावर 4 पावलं चालून जा आणि विचार त्यांना, असं एकट्या बाईला त्रास देताना लाज नाही का वाटत? जा। एकट्या बाईला त्रास द्यायला लाज नाही वाटत? आत्ताच्या आत्ता निघा, नाही तर महागात पडेल। निघा। वाह, ए ए ए ए थांब, अरे थांब, ये हुई ना बात। अरे अरे नको यार, एकट्या बाईला घाबरताय तुला? आनंदी, तुझ्या हातात हत्यार आहे, चला। तो म्हणजे तुझा आत्मविश्वास, आणि या हातात पर्स। काढती आणि फिरव गोल गोल आणि मार त्यांना। अरे नको, उद्या बघू आपण। अरे चल, आज काय आमोशा आहे काय? वापर तुझी दोन्ही हत्यार। जा। नको नको, ताई नको, ताई नको नको। ये हुई ना बात। माझं आयुष्य मी खूप मेहनतीने कमवते, त्यात तुमच्यासारख्या माणसांना जागा नाही। वाह मेरी शेरनी, भीड़ बिंदास। आनंदी, तो मागे राहिला, त्याला पण बघ। मी नाही सोडणार माझी पर्स। नंदू, अरे किती वाजले, आनंदी अजून आली नाही। तुम्ही ना तिला एकटीला पाठवायलाच नको होती। खरं तर चुकलंच आमचं तर, पण आम्हाला वाटलं ती इकडे तिकडे फिरते, तिला सगळं माहिती असेल। नाही, पण त्या कधी मुंबईमध्ये फिरल्या नव्हत्या, काय लग्ना अगोदर त्या गावीच होत्या नाही का? नंदू, आपल्याला वाटलेलं आनंदी तुझ्या घरी आहे म्हणजे आपण निर्धास्त। अरे पण हे काय होऊन बसलं? हे बघ, आम्हाला सुद्धा काळजी वाटते हो तिची। नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं की तुम्हाला काळजी नाहीये, पण भीती वाटतेच ना रे। हो ना, पण ती जेव्हा घर सोडून गेली तेव्हा नाही भीती वाटली? तेव्हा कुठे होतीस तू? आई, अरे विचार ना तिला, कुठे होतीस ती? वर्षा, सांग ना तू। वहिनी, अरे आई, वहिनी, आई, वहिनी आल्या। आनंदी, 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 अगं वर्षाताई, तुम्ही इथे?
आनंदी तुझ्यासाठी आलीये मी इथे. कुठे होतीस तू इतका वेळ? किती वाजले? तू अजून थोडा वेळ आली नसतीस ना तर मी पोलिसात गेले असते आनंदी. आणि आणि तुझा फोन का लागत नाहीये? सांग काय काय झालंय तुझ्या फोनला? बोल ना. अगं हो हो हो, तिला जरा बसू दे ना. बस बस तू बस 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 थांब बस. नंदू पाणी आण, पाणी आण, पाणी आण. होतीस तू? किती काळजी वाटत होती गो. नंदू पाणी आण. हो हो आणतो. दे दे. हो. आनंदी, किती लळा लागला या सगळ्यांना तुझं. 8 दिवस झाले नाही तुला इथे येऊन. किती काळजी वाटते यांना तुझी. काय गो, कुठे होतीस तू? घे पाणी पी. केवढी काळजी वाटत होती आम्हाला तुझी. अगं सांग ना काय झालं? हो सांग ना, कुठे होतीस तू? ते वाटेत एका माणसाने पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. काय? पण मी नाही चोरू दिले माझे पैसे, माझी पर्स. मावशी, हे उरलेले पैसे परत आणले, व्यवस्थित आणले. घ्या. नंदू हो. ही तुझी वहिनी ना रे? हो. तू तर म्हटलं खूप चांगली आहे म्हणून. अगं हो, पण काय झालं आई, त्या उरलेलेच पैसे परत देत आहेत ना. अरे पण एवढा चांगुलपणा दाखवायला सांगते कोण हिला? हिच्या जीवापेक्षा मला पैसा महत्वाचा आहे का रे? मावशी तसं नाही, तुम्ही एवढ्या विश्वासाने मला पैसे दिले होते. मी परत आणायलाच हवे होते पैसे. तुला काय झालं असतं मग? पुन्हा असं नाही वागायचं. लक्षात ठेव. आनंदी, माझा आता पगार झाला ना की मी तुला नवीन फोन घेऊन देते. अशा वेळी उपयोगी पडतो. राहू दे तुझ्याकडे. अहो माझा फोन चालू आहे वर्षाताई. रिपेअरिंगला टाकावं लागेल एवढंच. मला नवीन फोनची गरज नाहीये. चांगला आहे माझा फोन. मला माहितीये तुला का नकोय नवीन फोन. हा आत्ताचा फोन दादानी घेऊन दिलाय ना तुला, म्हणून. बरं ठीक आहे, तू काळजी घे आता. मी निघते, मला उशीर होतोय. चल मी तुला सोडायला येतो. चल येते. नंदू, मी जाते माझी. तू इथे थांबणं गरजेचं आहे. माझी वहिनी आहे तुझ्याकडे. तुला आता तिला जपायला हवं. कळतंय का? हो, बाहेर सोडायला येतो. बरं. आई येतो. आनंदी, ही नणंद आहे ना तुझी? हो. म्हणजे हीच नंदूच्या कॉलेजची मैत्रीण. अरे ऑपरेशनची बाई आहे मी, किती काळजी करू रे. पोरगी म्हणजे ना माझी, मला ना फक्त टेन्शन देण्यासाठी जन्माला आली आहे. अजून आलेली नाहीये बघ. मी काय म्हणते, हे असं डोक्याला हात लावून काय होणार आहे का? अरे भाऊ आहेस ना तिचा, बघ ना अजून का नाही आली बघ. तरी सांगत होते राघवा, नको नोकरी करायला देऊ, नको नोकरी करायला. गेली. अजून पहिलं प्रकरण मिटलेलं नाहीये. लोकांची हिम्मत नाही माझ्या तोंडावर बोलायची, पण मागून बोलण्याशिवाय राहतात का ते? आता परत जर रंग उधळले तुझ्या बहिणीने तर कुठं तोंड दाखवू मी? आता या वयात ऑपरेशनची बाई मी, मला नाही सहन होणार आहे. याला काही अर्थ आहे का? हे बघ, आली बघ, आली तुझी लाडाची बहीण. विचार तिला, विचार. आत्ताच्या आत्ता विचार, काय ग बये, कुठे गेली होतीस? विचार. काय विचारायचंय? राघवा विचार. थांबा थांबा थांबा. काय झालं? हो, तो बंद कर. वर्षा, किती वाजले? ही वेळ घरी यायची. तुला उशीर होणार होता तर फोन करून सांगायचं होतंस. आई वाट बघते, मी वाट बघतोय. काय प्रकार आहे हा? बरं, हे आजचं उद्याचं नाहीये. रोज तुला उशीर होतोय. नाही वर्षा, हे चुकतंय. तू या घरात राहतेस, तू माझी जबाबदारी आहेस. जबाबदारीचं तर तू बोलूच नकोस दादा. कारण कोण कोणाची जबाबदारी आहे ना हे तुला कळलंच नाही. आणि ही जबाबदारी नुसती बोलून चालत नाही. एखाद्या माणसाची जबाबदारी आपण घेतली ना की ती आयुष्यभर निभवावी लागते.
आणि आई, मी मजा मारायला गेले नव्हते. मी माझी जबाबदारी पूर्ण करून आली. जी जबाबदारी तू पूर्ण करू शकला नाहीस. अगं बाई, कसं तोंडवर करून फडाफडा बोलून गेली राघवा तुला. वर्षा, ए वर्षा, काय काय आनंदी, काय बरं वाटत नाहीये का तुला? काय झालंय? रमाताई, मागच्या वेळेस पण असंच काहीसे घडलं होतं ना माझ्यासोबत. तुमच्यामुळे नाही का मी गावाला जायला निघाले होते. मूर्खासारखं बसमधून खाली उतरले. त्यांनी बरोबर शोधून काढलं मला. एवढ्या रात्रीचं बरोबर गाठलं. त्याच्यानंतर किती काळजी घेतली माझी. पण आता एकदम एकटी पडली हो रमाताई. एकटी मुंबईला राहील, सगळं व्यवस्थित सांभाळ असा आत्मविश्वास होता मला, म्हणून गावाहून मुंबईला निघून आले रमाताई. जेव्हा माणसाला एकटेपणा जाणवतो ना रमाताई, तेव्हा माणूस खूप दुखावला जातो, त्रास होतो त्याला. आता मला तर सतत एकटेपणा जाणवत राहणार ना रमाताई. सतत ह्याचा त्रास होत राहणार, एकटेपणा पोचत राहणार. आनंदी, हा एकटेपणा जाणवत राहिला, तू एकटी थोडीच आहेस. मी आहे ना आता तुझ्या बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू आज जे काही केलंस ना, ते तू एकटीनं केलंयस. राघव असता तुझ्या बरोबर तर तू काय करू शकते तुला जाणवलं असतं का? तुझ्यात केवढी ताकद आहे तुला कळलं असतं का? आनंदी, हे बघ, मी नव्हते तुझ्या बरोबर तेव्हा त्या माणसाला तू एकटीनं परतवून लावलंस की नाही? हो की नाही? तुझ्यासाठी तुझ्या माणसांच्या वस्तूंची किंमत एवढी आहे की अचानक तुझ्या ताकद आली. तो माणूस तुझ्याकडनं पर्स घेण्याचा प्रयत्न करत होता, पण तू दिलीस का पर्स? नाही ना. राघव असता तुझ्या बरोबर तर तुझ्यात एवढी हिंमत आहे तुला कळलं असतं का? रडत रडत त्याला फोन केला असतास आणि सांगितलं असतास की मला घ्यायला या. तुझ्यात हिंमत आहे ही जाणीव तुला कधी झाली, कशामुळे झाली? तर तुझ्या एकटेपणामुळे झाली. आनंदी, तू खूप खंबीर आहेस, तुझ्यात खूप ताकद आहे, याची तुला जाणीव नव्हती इतके दिवस, पण आता झाली आहे ना तुला ही जाणीव. तुझ्या या अवस्थेत मी तुझ्या बरोबर आहे, तुला नाही एकटं पडू देणार मी. ये ये, हा आतमध्ये ये. हा, येऊ दे येऊ दे. ये तुला बसव. नाही नाही, बस तू बस, तू बस, मला तुझ्याशी बोलायचंय. तू बस. काय झालं? काल बघितलंस ना वर्षा कशी बोलली. फडाफडा तोंडावर बोलून गेली. काय म्हणाली ती राघवा? काय तर म्हणे तुला तुझी जबाबदारी कळत नाही, तुला म्हणाली. आणि म्हणे मी माझी जबाबदारी पार पाडली. कुठली जबाबदारी? राघव, ती असं का बोलली असेल रे? म्हणजे बहिणीनं जबाबदारी पार पाडली जी भावाला माहित नाहीये. म्हणजे राघवा तिनं स्वतःसाठी मुलगा शोधलाय. आई, जी जबाबदारी तू करायला पाहिजे होती, पार पाडायला पाहिजे होती, ती तिने पार पाडली असं तिचं म्हणणं आहे. तिने मुलगा शोधलाय. देवा, काय करायचं? असं नको व्हायला.
का नको व्हायला सांगते मी. अरे तिला नाही कळत आहे, परत कुठला तरी फालतू माणूस पसंत करून बसेल आणि मग आपल्या डोक्यावर भार. लोक काय म्हणतील रे? लोक म्हणतील या भावाला आणि आईला काळजीच नाही. असं झालं असेल तर नको नको. मला अजून कळत नाही नेमकं काय, म्हणजे तिच्या कालच्या बोलण्यावर मला कळत नाही. तर मी तुला सांगते, मला एक आयडिया सुचली आहे. ते कपाट उघड आणि बघ त्याच्यामध्ये कशाला? काहीतरी असं सापडेल आपल्याला की ज्यातून या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. म्हणजे नेमकं तिला काय म्हणायचंय. काय सापडणार आहे असं? सापडेल ना. म्हणजे आता काय हल्ली मुलं मुली मैत्री करतात एकमेकांसोबत, तर ते मुलं मुलींना देतात ना काय डोक्याच्या पिनाच म्हण, फुलंच म्हण, नवीन कपडे किंवा ते खेळणं गुबगुबीत बाहुलं देतात, ते टेडी का फेडी म्हणतात त्याला. तसं काही सापडतंय का बघ ना. म्हणजे कसं आपल्याला नेमकं कळेल की खरंच तिचं काहीतरी चालू आहे बाबा बाहेर. आई, ती इथे नसताना तिच्या कपाटाला हात लावणं मला चुकीचं वाटतंय. नाही वाटत बरोबर, मला माहितीये, पण मी सांगते ना बाबा, मी काळजीने सांगते तुला. मला टेन्शन आलंय राघवा. बघ बघ बघ, मी नाही जाऊ शकत तिकडे. तू जा, माझं कपाट शोध. है ना? हा. बघ बघ. आई, कपडेच आहेत. अगं बाई, काही असं हे असं डोक्याला लावायचं, तिथे लावतात ते पोळी, काय आहे का बघ ना. आई, कुठे काहीच नाहीये. बघ ना जरा, बघ वर खाली बघ ना जरा बाळा. हा मोदक, ऑफिसमध्ये राणेकडे आलेला मातीचा उंदीर आणि हा मोदक, हे सगळं आनंदीने बनवल्यासारखं का वाटतं मला? की हे खरंच आनंदीनेच बनवलंय? पाटील, देव, अहिरे, मामपुले, आज ह्यांच्याकडे जाऊन येते. आनंदी, काय करायचंय सांग ना. कुठून सुरुवात करूया? मला पण बघू दे ना. तू कशा काय ऑर्डर मिळवतेस, कशी काय लोकांची मनं जिंकतेस, बघायचंय मला. आणि तुला सांगू का, आपण कुठून सुरुवात करायची हे पण सांग. म्हणजे लांबून सुरुवात करायची का जवळून सुरुवात करायची? तू पडवलंस ग तू, पण गिरलंच ना शेवटी तुला आणि तुझ्या पर्सला. माझी पर्स. मला वाटतं ना आपण लांबूनच सुरुवात करूया. हा चल चल. अगं चल आनंदी. रमाताई, आज मी बाहेर गेले आणि पुन्हा माझ्यासोबत कालसारखं झालं तर? आता काल मी गेले होते सामोरे, पण पुन्हा असंच झालं तर मी हे सगळं म्हणजे काल सारखंच परत झालं तर या विचारानं तू आज बाहेर नाही पडणार. मग उद्याचं काय आणि परवाच कसं होणार माझ्याच्यानी सगळं या विचाराने तू आयुष्यभर घरातच बसणार आहेस का? तर राघवकडे परत जाणार आहेस आणि जो काही मार्ग निवडलायस तिथून मागे फिरणार आहेस का परत? नाही नाही रमाताई, मी तसा विचार नाही करत आहे. मग कसला विचार करतेस आनंदी? मृत्यूनंतर सुद्धा मी तुमच्या बरोबर इथे का आहे याचं ध्येय मला कळत नव्हतं. मला माहितीये मी तुला खूप दुखावलंय, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत, माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुला माहितीये मला.
पण आता मला माझ्या इथे असण्याचा हेतू कळलाय. तुला तुझ्या प्रवासात मदत करणं, तुला तुझ्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं. आतापर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, खूप दुखावली गेलीस तू, त्या सगळ्याची परतफेड म्हणून की काय, पण मला हे सगळं करण्याची संधी दे. हे बघ आनंदी, जिथे जिथे तुझी पावलं अडखळतील तिथे तिथे मी तुझ्या सोबत आहे. या प्रवासात तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. आता हा प्रवास आपण दोघींनी मिळून करायचा.